तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट. आरक्षण म्हणजे भीक नव्हे, हा संविधानाने दिलेला हक्क आहे. आदिवासी तडवी भील समाजाच्या हक्कासाठी आज हजारोंच्या संख्येने समाजबांधव रस्त्यावर उतरले. आरक्षण हा त्यांचा धर्मावर आधारित नव्हे, तर जातनिहाय संविधानिक हक्क आहे, हे स्पष्ट करण्यासाठी त्यांनी मोठा आणि शांततापूर्ण आंदोलन केलं. संविधानाने दिलेला आरक्षणाचा हक्क कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, हे या आंदोलनात ठापणे मांडण्यात आलं. हा हक्क कोणाच्या कृपेने मिळालेला नाही आणि त्यासाठी कोणाकडून भीक मागितलेली नाही, असे आंदोलक म्हणाले. नियोजन मोर्चा असा राहील की या ठिकाणी पहिले आपल्या जे घोषणा वाक्य आहे ते घेऊन काही पुरुष मंडळी पुढे राहतील, महिला मंडळी मधात राहतील, त्याच्या मागे पुन्हा पुरुष राहतील. शुभेच्छा देण्यासाठी येत असतील तर हरकत नाही, म्हणून तुम्हाला आता सायकलवाले पोहोचले आहे. आपण आपल्या या ठिकाणी मोर्चाचं नियोजन करू. सगळे मुलं पुढे राहतील, काही गडबड करू नका. महिलांची संख्या जास्त आहे आणि त्या हिशोबानं आपला एक नियोजन करून आपल्याला एसडीओ कोर्टापर्यंत जाणे. जे बिरसा मुंडा दुर्गा चौक लोकशाहीची अडथळा ठरली. हजारोंच्या जमावाला दुर्गा चौकात रोखण्यात आलं. यापूर्वी परवानगी नाकारून आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न झाला, पण जेव्हा समाजबांधव रस्त्यावर उतरले तेव्हा त्यांना पुढे जाण्याची परवानगी देण्यात आली नाही. सरकारच्या या वागणुकीमुळे लोकांमध्ये असंतोष वाढला आहे. आदिवासी समाजाचे हे दमन सरकारच्या लोकशाही विरोधी आणि संविधान विरोधी वागणुकीचं प्रतीक मानलं जात आहे. राजकारणापेक्षा विकासावर लक्ष केंद्रित करा. आंदोलकांनी थेट आमदार आणि मुख्यमंत्र्यांना उद्देशून सांगितले की सत्तेबाहेर असताना वेगळ्या भूमिका घेतल्या जातात आणि सत्तेवर आल्यानंतर त्या भूमिका बदलल्या जातात. समाजाच्या भावना, त्यांची ओळख आणि अधिकार यांचा राजकारणासाठी वापर न करता मतदारसंघातील शिक्षण, रोजगार आणि विकासावर लक्ष केंद्रित करावे, असा स्पष्ट इशारा या